नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल ह्या कवितेचं मी तुम्हाला एक पीपीटी पाठवलेली। आज ही कविता परत एकदा बघूया। पाहिलेली कविता आहे पण परत एकदा रिव्हिजनसाठी आपण परत एकदा पाहणार आहोत। कवितेचं नाव आहे थेंब आज हा पाण्याचा। पाण्याचा थेंब, पाण्याचं महत्त्व सांगणारी कविता आहे। कवितेचे कवयित्री आहेत सुनंदा भावसार। नियतकालिकेतून पर्यावरणविषयक कवितांचं त्यांनी लेखन केलेलं आहे। 1959 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। विविध कार्यक्रमांमधून पर्यावरणविषयक कवितांचे सादरीकरण त्यांनी केलेलं आहे। पर्यावरण गीत गंगा हा काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे आणि आपल्याला जी ही कविता घेतलेली आहे या कवितेतून त्यांनी मानवी जीवनामध्ये पाण्याचं महत्त्व किती आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाण्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे। या ठिकाणी बघा, चित्रातून आपल्याला दिसते की आकाशामधून काही ढगातून काही सरी बरसलेल्या आहेत, पाण्याचे थेंब पडत आहेत आणि ही दोन मुलं जे शाळकरी ड्रेसमध्ये असलेली ती त्या पाण्याच्या थेंबाला पकडतात आहे। तर काय सांगितले कवितेत हे तुम्हाला जरी कल्पना असेल तरी परत एकदा रिव्हिजन टाईप परत एकदा बघूया, म्हणजे तुम्हाला ती लक्षात राहायला सोपी जाईल। परीक्षेमध्ये काही प्रश्न आले तर तुम्ही लिहू शकाल। ठीक आहे, बघा, ऐका, वाचा आणि म्हणा। शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा। आभाळातील बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा। पहिल्याच दोन ओळींमध्ये काय सांगितलेलं आहे? शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे। जे शब्द आहेत आपल्या बोलण्यामधले, जे शब्द येतात आपल्या एकमेकांशी संवादामध्ये, जे शब्द येतात हे शब्द जाऊ दे, त्या शब्दामागचा जो अर्थ आहे तो अर्थ मात्र राहू दे। विषय आहे हा गाण्याचा। शब्द जाऊ दे, शब्दामधला त्या गाण्यामधला विषय काय आहे तो विषय महत्त्वाचा आहे। त्या गाण्यामधला ते अर्थ काय आहे त्या गाण्याचा ते महत्त्वाचं आहे। शब्द मात्र जाऊ दे पण त्याचा अर्थ काय आहे हे समजून घ्या। तसंच आभाळातील बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा। आकाशामधील सर्वात मौल्यवान असं काय आहे तर हे जे धरणीवर पडणारं जे पाणी आहेत, या पाण्याचा एक थेंब हा सुद्धा काय आहे? बहुमोलाचा। बहु म्हणजे खूप उपयोगी पडणारा, बहुत खूप उपयोगी पडणारा असा हा पाण्याचा थेंब काय आहे? खूप महत्त्वाचा आहे। पहिल्या दोन ओळी लक्षात आलेल्याच असतील। गाण्यामधला शब्द निघून जाऊ दे, गाण्यातले शब्द जाऊ दे, पण गाण्यामध्ये अर्थ काय सांगितलेला आहे तो लक्षात राहू दे। गाण्यामधला विषय काय सांगितलेला आहे तो लक्षात राहू दे। तसंच आभाळामधील जे पाण्याचे थेंब पडत आहेत हे थेंब कसे आहेत? पाण्याचे थेंब अतिशय महत्त्वाचे आहेत। मोती बनूनी सरसर येती, वर्षे मधल्या सरीतुनी। मोती बनूनी सरसर येती, वर्षे मधल्या सरीतुनी। माळ ओवते निसटून जाते, बावरते जणू परी कुणी। काय सांगितलेलं आहे? मोती बनूनी सरसर येती, वर्षे मधल्या सरीतुनी। हे जे पाण्याचे थेंब आहेत या थेंबांना इथे काय दिलेली आहे? ही उपमा दिलेली आहे। हे पाण्याचे थेंब कसे वाटत आहेत? मोतीसारखे हे काय करतात? ते मोती बनून येत आहेत। बघा इथे चित्रामध्ये पण दाखवले, बघा हे मोती कसे एकमेकांमध्ये ओवल्यासारखे वाटत आहेत। मोती बनूनी सरसर येती, हे मोती बनून काय होतात? आकाशातून खाली असे सरसर येत आहेत। हे पाण्याचे थेंब कसे वाटत आहेत? कवयित्री काय सांगते? हे पाण्याचे थेंब कसे वाटतात? मोत्यांसारखे वाटतात। मोती बनूनी सरसर येती, वर्षे मधल्या सरीतुनी। हे जे पाऊस पडत आहे या पावसाच्या सरीमधून ते कसे येतात? मोतीसारखे बनून येत आहेत। माळ ओवते निसटून जाते, बावरते जणू परी कुणी। हे जे मोती आहेत, पाण्याचे थेंब आहेत, हे थेंब एकमेकांच्या येत असताना, एकमेकांच्या संपर्कात येत असताना ते कसे वाटत आहेत? तर जणू काही एखादी माळच तयार होत आहे। पण ती माळ अखंड राहते का? नाही राहत। पाण्याची ही माळ, हे पाणी कसे वाटत आहेत? मोत्यांसारखे वाटत आहेत। मोत्यांसारखे वाटणारे हे पाणी जणू काही जमिनीवर ह्या
पडत असताना ते कसे वाटतात, तर जसे काही ही माळच ओवलेली आहे, पण ती माळ तशी अखंड दिसते का, नाही, ती काय होते, निसटून जाते. त्याच्यातले कितीतरी थेंब काय होतात, निसटून जातात. हे जसे जमिनीवर येतात तशी ती मोत्यांची माळ निसटून जाते. मग ती माळ निसटून जाते तर तिचं वर्णन कसं केलेलं आहे बघा कवयित्रीने, तिचं वर्णन केलेलं आहे. ती कवयित्रीला ती माळ कशी वाटते, बावरते जणू परी कुणी. काय सांगत आहेत, ही माळ जी ओवून निसटून जाते, ही माळ जी ओवून निसटून जाते, या ठिकाणी आकाशातून पडणारे हे पाण्याचे थेंब, कवयित्री काय सांगते, मला ते मोत्यांसारखे वाटतात. आणि ही मोत्यांची माळ या ठिकाणी जी तयार होत असते, पण ती काय करते, जमिनीवर येताना निसटून जाते. तर ही मोत्यांची माळ कवयित्री कशी सांगते, मला ती कशी वाटते, बावरते जणू परी कुणी. ती पर्यांसारखी वाटते, पर्यांसारखी वाटते. पण ती परी कशी आहे, बावरलेली आहे. बावरलेली आहे म्हणजे कशी आहे, की तिला काही कळत नाही की काय करायचं काय नाही, पटकन तिचा वेगळा विचार येतो. म्हणून सांगते थोडीशी बावरलेली आहे, जशी ती घाबरलेली जशी आहे, किंवा जरासं तिला सुचत नाही काय करायचं आहे, अशी ती मोत्यांची माळ तिला दिसत आहे. या मोत्यांचा संचय कर तू, प्रश्न तुझ्या रे जिण्याचा. आता कवयित्रीने छान सांगितले बघा, काय सांगितलेलं आहे, की हे जे पाण्याचे थेंब आहेत, ह्या पाण्याच्या थेंबांना मोती म्हटलंय. ह्या मोत्यांचा तू काय कर, संचय कर. हे पाणी तू साठवून ठेव. प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, तुझ्या जगण्याचा, तुझं जीवन जगण्याचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न काय आहे, या मोत्याच्या रूपाने आलेलं पाणी साठवून ठेवायचं. कारण पाणी भविष्यकाळामध्ये पाण्याची समस्या सगळ्यात मोठी समस्या होणार आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे पाण्याचा. मग हे पाणी आपल्याला मिळायला पाहिजे, तर त्याच्यासाठी हे पाणी जे जमिनीवर वाहून जात आहे, या पाण्याचा आपण काय करायचं आहे, संचय करायचा आहे. प्रश्न रे तुझ्या जिण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आकाशातलं हे पाणी जे बरसते पडते, हे पाणी आपण काय केलं पाहिजे, संचय केला पाहिजे. आपल्याला जगण्यासाठी तो उपयोगी पडत आहे, पण जमिनीवर नुसतं पडून तो वाया न जाता त्याचं काय केलं पाहिजे, साठवलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला तो काही काळ पुरेल. आता मार्च महिना आलेला आहे. आता एप्रिलपासून बघा पाण्याची कशी सगळीकडे कमतरता निर्माण होते, टंचाई भासते. ठिकठिकाणी आपल्याला फक्त या मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये वगैरे टँकर येताना दिसतात. गावाकडच्या ठिकाणी बघितलं तर विहिरी अक्षरशः कोरड्या पडलेल्या असतात, खूप लांबून पाणी आणावं लागते. हँडपंपमध्ये जरी पाणी घ्यायचं म्हटलं तरी ते खूप पाण्याची जी लेवल असते ती खाली गेलेली असते. म्हणून कवयित्री काय सांगते, पाणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पाण्याचा संचय हा केला पाहिजे. पुढचं कडवं बघा, आभाळातील या मोत्याने मातीमधुनी पिकती मोती. हा मोती फक्त पिण्याचा प्रश्न सोडवतो का, पाण्याच्या पिण्याचा प्रश्न फक्त सोडवतो का, तर नाही. आभाळातील या मोत्याने मातीमधुनी पिकती मोती. हे आभाळातले जे मोती आहेत ना, हे सगळे बघा हे पडतात. हे सगळे मोती जे आहेत हे काय करतात आहे, हे जेव्हा मोती जमिनीवर पडतात, जमीन जेव्हा भिजून जाते, त्याच्या जमिनीवर भिजल्यानंतर या मातीमधून मग काय पिकतात, मोती पिकतात. पाण्याचे थेंब जे जमिनीवर पडतात, शेतामध्ये पडतात, सगळीकडे जमिनीवर पडतात, त्या मातीमधून मोती पिकते. मोती म्हणजे काय, धनधान्य. निसर्ग जाणी मोल तयाचे, तुम्ही माणसे का मग कोती. बघा, निसर्ग ह्याचं मोल जाणतो. या पाण्याचं मोल निसर्ग जाणतो, मग तुम्ही माणसे मग का कोती. पण तुम्हाला हे का कळत नाही आहे, तुम्हाला हे का समजत नाही. तुम्ही माणसं आहात, बुद्धिमान आहात, मग तुम्हाला हे पाण्याचं महत्त्व का समजत नाही आहेत. जे पाणी आभाळातून जमिनीवर पडते, ते जमिनीवर पडल्यानंतर त्या शेतामध्ये पडल्यानंतर त्या शेतामधून धान्य पिकते. ते धान्यच आपल्या सगळ्यांना पोषण करणारं असतं. हे निसर्ग जाणतो. हे माणसं का बरं ओळखत नाही आहेत, माणसांना हे का कळत नाही आहेत. मग कवयित्री काय सांगते बघा, संचय करतात तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा. आपण काय करतो, माणसं काय करतात, संचय करतात तिजोरीतल्या. आपण कशाचा संचय करतो,
तिजोरीमधल्या वस्तू. तिजोरीमधल्या कसल्या वस्तूंचा? खणखणत्या त्या नाण्यांचा. आपण पैशांचा संचय करायच्या मागे लागतो, धनसंपत्तीचा संचय करायचा मागे लागतो, ती साठवण्याच्या मागे लागतो. आणि मग आपण ह्या ज्या आपल्याला निसर्गाने दिलेलं पाणी आहे याचा संचय करायच्या मागे लागतो का? त्याचं महत्त्व आपण ओळखतो का? तर नाही. म्हणून कवयित्री आपल्याला वारंवार सांगते, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आकाशातून पडणारा एक पाण्याचा थेंब हा सुद्धा कसा आहे? आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. त्याचं महत्त्व ओळखा. त्याचं महत्त्व नुसतं ओळखा नाही आहे, तर त्याचं महत्त्व ओळखून त्या पाण्याचा संचय कसा करता येईल हे तुम्ही बघा. कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा. कवयित्री काय सांगते? कशास ऐसा वेडा चाळा. वेडा चाळा म्हणजे काय? असं वेड्यासारखं काहीतरी वेगळं विचित्र चाळा, काहीतरी करण्याची पद्धत, रीत, काहीतरी तू करायची इच्छा. कशास ऐसा वेडा चाळा. असं विचित्र वागायचं, विचित्र करण्याची ही काय अशी विचित्र पद्धत? स्वतः होऊनी ठगण्याचा. ठगण्याचं म्हणजे स्वतःच स्वतःला काय करायचं? ठगणं म्हणजे फसवणं. स्वतःच स्वतःला फसवायचा हा कसा विचित्र वेडा चाळा लागलेला आहे बघा. कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा. अरे माणसा, तू स्वतःला फसवण्याचा असा वेडा प्रकार का करत आहे? आणि तो स्वतःहूनच का करत आहेस? दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास या बघण्याचा. तू आता काय केलं पाहिजे? तुझा दृष्टिकोन तू आता बदलला पाहिजे. निसर्गाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, दृष्टिकोन म्हणजे तुझी विचार करण्याची पद्धत, तुझी विचार करण्याची पद्धत तू आता काय केली पाहिजे? बदलली पाहिजे. कोणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे? कोणाकडे? निसर्गाकडे. निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन तू आता काय केला पाहिजे? बदलला पाहिजे. तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा. जर तुला तहान लागली, हे माणसा, हे मानवा, जर तुला तहान लागली तर तू सोन्याचा घोट घेणार आहे का? सोन्याचं पाणी पिणार आहे का? नाही ना. मग तुला पाण्याचीच गरज आहे. मग अशा या किमती, अमूल्य अशा, बहुमोल अशा पाण्याची तू काय केलं पाहिजे? संचय केला पाहिजे. त्या पाण्याची साठवणूक कशी होईल ते तू पाहिलं पाहिजे. म्हणून कवयित्री परत एकदा सांगते, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. बघा, कवयित्रीने वारंवार आपल्याला एकच शब्द सांगितलेला आहे. कोणता? आभाळातील बहुमोलाचा. आकाशातून पडणारे हे बहुमोल काय आहे? पाणी आहे. हे पाण्याचा थेंब, एक एक थेंब सुद्धा पाण्याचा कसा आहे? खूप मौल्यवान असा आहे. अतिशय सुंदर मार्मिक कविता. त्याचबरोबर आपण आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने वागलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये असं आपण वागलं पाहिजे हे सांगणारी, आपल्या आयुष्याला, आपल्या स्वतःला एक नवीन विचार देणारी अशी ही कविता आहे. पाणी साठवणं ही काळाची गरज आहे. शिवाय असलेलं पाण्याचा नीट वापर करणं हे आपल्या हातात आहे. ते आपण काळजीपूर्वक केलं पाहिजे. आमच्याकडे खूप पाणी आहे, आमच्याकडे 24 तास नळ चालतात, म्हणून ते नळ चालू ठेवले तर चालतील का? नाही. आपल्याकडे खूप पाणी असेल, आपल्याकडे 24 तास पाणी असेल, पण असेही आपल्याकडे काही गावं आहेत, शहरं आहेत जिथे पाणी मिळत नाही. मग अशा लोकांना पाणी मिळण्यासाठी आपण सुद्धा तयारी केली पाहिजे. आणि जे निसर्ग आपल्याला देते ते निसर्गाने आपल्याला दिलं आहे, पण ते निसर्गाने आपल्याला दिल्यानंतर त्याची योग्य जतन करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून कवयित्री वारंवार सांगते, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. अतिशय सुंदर, छान अशी कविता आहे. एकदा आपण संपूर्ण कविता बोलून घेऊया. आणि मी बोलत असताना तुम्ही सुद्धा ही कविता तुमच्या ह्याच्यासमोर बोलायची आहे. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा.
शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. मोती बनूनी सरसर येती वर्षे मधल्या सरीतुनी, मोती बनूनी सरसर येती वर्षे मधल्या सरीतुनी, माळ ओवते निसटून जाते बावरते जणू परी कुणी. या मोत्यांचा संचय कर तू प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, या मोत्यांचा संचय कर तू प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील या मोत्याने मातीमधुनी पिकती मोती, आभाळातील ह्या मोत्याने मातीमधुनी पिकती मोती, निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही मानसे का मग कोती, निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही मानसे का मग कोती. संचय करता तिजोरीतल्या, संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा, कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा, दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास ह्या बघण्याचा, दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास ह्या बघण्याचा. तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. बघा मित्रांनो, कविता दोन प्रकारे आपण बोलू शकतो. एक कवितेला विशिष्ट अशी चाल लावली तर ती तालात लयीत छान पद्धतीने गाऊन आपण बोलत असतो. त्याच पद्धतीने एखाद्या कवितेचं वाचन आपण केलं, काव्यरूपात काव्य वाचन केलं तरीसुद्धा आपल्याला ती कविता छान रीतीने सादरीकरण करता येते. आणि माझा नेहमीचाच हा प्रयत्न असतो की प्रत्येक विद्यार्थ्याला काव्य वाचन हे आलं पाहिजे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या कवितेचं काव्य वाचन करून मला त्याचे व्हिडिओ पाठवायचे. ओके, ठीक आहे. आजचा तास आपल्याला इथेच संपला. काही शंका असतील काय असतील तर विचारायचे. प्रश्न खूप सोपेच आहेत. कवयित्रीने असे का म्हटले असावे असे ते तुमच्या शब्दात लिहा. या मोत्याचा पाण्याचा संचय कर असं कवयित्रीने का म्हटलं असेल, पाण्याची समस्या आणि तिचे उपयोग याच्यावर लिहायचं. निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही. निसर्गाला काय कळते या कवितेच्या ओळीमध्ये त्याचं वर्णन आहे बघा. आभाळातील ह्या मोत्याने मातीमधुनी पिकती मोती, आकाशातले जे मोती जमिनीवर पडतात त्याच्यातून काय होते, धनधान्य सगळीकडे शेती हरीभरी सगळी होऊन जाते. हे निसर्गाला कळते पण हे माणसाला कळते का, नाही. खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते, त्या ओळी आता वाचल्या त्याच आहेत. मनुष्य खणखणत वाजणाऱ्या नाण्यांचा तिजोरी संचय करतो, इथेच त्या थर्ड पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे ना, ते सेकंडमध्येच आहे. संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा. फक्त कवितेच्या ओळी लिहायच्या शोधून. निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे. निसर्गाचे कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा. ठीक आहे. संकल्पना स्पष्ट करा. आभाळातील मोती कोणाला म्हटलेला आहे, आभाळातील मोती कोणाला म्हटलेला आहे, पावसाच्या थेंबांना. पण स्पष्टीकरण सांगितलेलं असल्यामुळे संकल्पना स्पष्ट करा. एका शब्दात उत्तर नाही द्यायचं, मग थोडंसं त्याच्यावर तुम्ही सविस्तर लिहायचं. मातीतील मोती कोणाला सांगितलेला आहे, धान्याला. मोत्याचा संचय, पाणी साठवणूक करणे, पण ते स्पष्ट लिहायचं आहे, स्पष्टीकरण करायचं आहे. बहुमोल थेंब, आकाशातून पडणारे पावसाचे थेंब. खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा. तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा.
मगाशी स्पष्टीकरण केलेलं आहे. कोणाला नसेल उत्तर लिहिता येत तर ते स्पष्टीकरणाचे वाक्य व्हिडिओ परत लावायचा आणि लिहून काढायची. माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. इथे तुमचं स्वमत लिहायचं आहे. माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा म्हणजे माणसाने तर निसर्गाकडे कसं बघायला हवं याच्याबद्दल तुमचं मत काय ते सांगायचं. अशा वेळेला ना तुम्ही काय करायचं माहिती आहे, तुम्हाला त्या कवितेतून काय समजलं त्याच्यावर तुम्ही तुमचं स्वतःचं मत लिहायचं. त्याला 100% मार्क असतात. त्यामुळे स्वमताचा जो प्रश्न असेल हा कधीही गाळायचा नाही. फरक स्पष्ट करा. माणसाचे धन आणि निसर्गाचे धन. माणसाचं धन कोणतं आहे? निसर्गाचं धन कोणतं आहे? माणसाचं धन कोणतं आहे? पैसा, अडका, संपत्ती. निसर्गाचं काय काय आहे? पाणी आहे, हवा आहे. हे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. प्रकाश आहे. कुठे ठेवतात? माणसं कुठे ठेवतात? तिजोरीत. निसर्ग कुठे तिजोरीत ठेवतो का? नाही. त्याचे उपयोग काय आहेत? माणसाच्या धनाचे काय उपयोग आणि निसर्गाच्या धनाचे ते लिहायचं. खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा. मोल, बहुमोल, अनमोल. त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. वाक्यात उपयोग करताना ते शब्द वापरायचे. अर्थ नाही वापरायचा, दिलेला मूळ शब्द वापरायचा. माती, मोती अशा शब्दांचा अर्थात केवळ एक मात्रेमुळे खूप फरक पडतो. अशा शब्दांच्या जोड्या शोधा. हा छान प्रश्न आहे बघा. माती, माती, मोती सारखे सारखे शब्द आहेत पण मातीचा अर्थ वेगळा, मोतीचा अर्थ वेगळा आहे. एक कानामात्राचा फरक केला की लगेच कसा शब्दांच्या अर्थात फरक पडतो. असे तुम्हाला कोणते शब्द भेटले ते लिहायचे. ठीक, ओके, देन गुड बाय. चॅनलला सबस्क्राईब करत राहायचं म्हणजे तुम्हाला त्याच्यातले नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.